शिवसेना शिंदे गटाची जाहिरात आहे। त्या जाहिरातीमध्ये शिंदेसाहेब किंवा ती जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काही कळलं नाही। कारण मुळातच ह्या पक्षाचं का त्यांनी तो पक्ष स्वतःकडे खेचून घेतला की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आनंद दिघे साहेबांच्या विचाराचे आहोत। परंतु तिथं आनंद दिघे साहेबांचाही कुठं फोटो दिसेना, कुठं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही कुठं फोटो दिसेना। आणि एवढा तिथं म्हणजे अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या, पण स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं। उद्या कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं की कुणाला किती टक्के? आता तुम्ही बघता एक्झिट पोल किंवा काही येतात तर ते कोणी केलेले ते सांगतं। मध्ये पण मला वाटतं सकाळनी एक सर्वे केलेला माझ्या वाचनात आला, पण सकाळनी सांगितलं नाही आम्ही करून घेतला। तसा हा सर्वे कोणी केलेला आहे आणि अशा प्रकारची एक सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा तसं बघितलं तर एक विश्वविक्रमच आपल्या राज्याच्या प्रमुखांनी केला। आणि त्यांना का जाहिरात कशा करता केली जाते की आपण केलेलं काम लोकांच्यापर्यंत पोचावं, नंबर एक। किंवा जाहिरातीवर मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की लोकांना माहिती होण्याच्या करता। जर ह्यांचं काम एवढं चांगलं असेल तर अशा पद्धतीच्या जाहिराती पानभर, आणि ती पण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्वे दाखवलेला आहे की नंबर एक एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाच्या करता लोकांनी कौल दिलेला आहे। खूपच आनंद वाटला की लोकांना चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पुढं व्हावेत असं वाटायला लागलं। आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये की इतकी जर लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका का घेत नाही? 1 वर्ष झालं, उद्याच्या 20 तारखेला, आज बघा तारीख किती आहे, 13, म्हणजे ह्यात 15-20 दिवसांनी 1 वर्ष पूर्ण होईल। सगळे त्या म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यामध्ये कुठंतरी सदस्य म्हणून, महापौर म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, झेडपी अध्यक्ष, पदाधिकारी, सभापती, उपसभापती, पंचायत समिती असं त्यांना व्हायचं आहे, तरी तुम्ही निवडणुका घेत नाही। मध्ये उन्हाळाच होता त्यावेळेस तुम्ही निवडणुका घेऊ शकत होता। आत्ता निवडणुका जाहीर करून पावसाळा संपल्या तुम्ही निवडणुका घेऊ शकता, परंतु त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते। आणि एकीकडे मात्र जाहिरातीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करायचा। आता शिवसेना आमचीच अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदी साहेबांचा फोटो टाकला, बरोबर आहे, मोदी साहेबांच्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले, मोदी साहेबांच्या पक्षाचा, भाजपचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला, स्वतःचाही फोटो टाकला, परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या तो त्यांनी वगळलेला आहे। हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही एकीकडं जनतेला सांगता की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढे घेऊन चाललेलो आहे आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे असं तुम्ही इतके दिवस सांगत होता। राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न ह्यांनी पद्धतशीरपणे बाजूला ठेवले। त्याच्यात जर राज्याच्या संदर्भातलं काही सांगितलं असतं की आम्ही 1 वर्षभराच्या काळामध्ये इतकी बेरोजगारी कमी केली, इतका त्याच्या संदर्भामध्ये GDP वाढलेला आहे, इतका शेतकऱ्यांना मदत आम्ही त्या बाबतीमध्ये पोचवलेली आहे, इतक्या लाभार्थ्यांना ह्या योजनेमध्ये अशा प्रकारचा लाभ आम्ही तिथं पोचवलेला आहे, हे तर प्रश्न बाजूलाच, परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्त्वाच्या पदावरच्या मध्ये चाललेली दिसले। आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं, केंद्रात म्हणजे मी ऐकलेलं होतं, तुम्ही पण पत्रकार मित्रांनी ऐकलं असेल, केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी अशा पद्धतीची घोषणा भाजपवाले देत होते। आता तीच घोषणा मागं पडली आणि राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, आता ही नवी घोषणा पुढं आलेली आहे। आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना पण ही घोषणा द्यावी लागेल, कारण तिथं
राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे. आता हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? ह्याचा देखील खुलासा नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात. बावनकुळे साहेब, मला पण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल. हा तुमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल अजित पवारनी नाक खुपसायचं काय कारण आहे? बरं बाबा, मी नाही नाक खुपसत, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्त्वाचा संख्या असल्यामुळं तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या ठिकाणी आहे. आणि फडणवीस साहेबांच्यापेक्षा आता शिंदेंना जनता अनुकूल झालेली आहे असं जाहिरातीत दाखवलेलं आहे. हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का? त्यांच्या प्रवक्त्यांना, त्यांच्या इतर प्रमुखांना, इतर सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये मला वाटतं शिंदेंच्या बाजूला 26% मतं दाखवलीत, कौल दाखवला आहे, मतं नाही कौल, आणि फडणवीसांच्या बाजूला 23% काहीतरी कौल दाखवलेला आहे. परंतु हे सगळं जे काही चाललेलं आहे, खरं तर अशा प्रकारच्या जाहिराती पानभर मला का ह्यांना द्याव्याशा वाटायला लागलेल्या आहेत मला काही कळायला मार्ग नाही. परंतु तो त्यांचा अधिकार आहे. तो सरकारी जाहिरात असते तर मी म्हटलं असतं की सरकारच्या पैशाने यांनी अशा पद्धतीनं जाहिरातबाजी करण्याचं काही कारण नाही. पण त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या वतीनं ती जाहिरातबाजी केलेली आहे. पण आपली महाराष्ट्रातली जनता काही इतकी दूधखुळी नाही आहे की बाबा काय चाललं आहे आणि कशा पद्धतीनं चाललं आहे. वास्तविक एका मधल्या वृत्तपत्रांनी हे दिलेली होती त्यावेळेस हे एकदम 5% का 60% असंच काहीतरी होते. एकदम तिथून आकडा जो वाढला आणि तो तर एकदम आकाशालाच गवसणी घालायला निघालेला आहे. त्याचं खरं तर देणाऱ्यांनी आत्मचिंतन परीक्षण करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. परंतु ह्या जाहिरातबाजीनं उलट त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं आहे. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटो किंवा न पटो, परंतु त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलेलं आहे. आणि मग माझं आव्हान आहे, तुम्ही जर असं म्हणताय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि जनतेच्या मैदानामध्ये या. म्हणजे जनतेच्या मैदानामध्ये खरंच कुणाच्या पाठीशी किती आहे, महाविकास आघाडीच्या पाठीशी किती आहे, शिंदे शिवसेनेच्या पाठीशी किती आहे, भाजपच्या पाठीशी किती आहे, हे चित्र स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आपल्याला काय विचारायचं आहे? काही नेते म्हणतात की खरं तर ही जाहिरात किंवा हा सर्वे काही योग्य नाही आहे. दुसरीकडे केसरकर असं म्हणतात की या जाहिरातीत काही कमी राहिले असेल तर उद्या त्याबद्दल अजून खुलासा पण छापून येईल. आपल्याला असं वाटतं की शिंदे विरुद्ध भाजप हे मुद्दे सुरू झाले. मी आपल्याला सांगतो तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु ही जाहिरात कार्ट्या पाठीमागचं कारण एक तर तुम्ही बघा, मधी 2 बाजूच्या क्लिप आपण बघितल्या. वारकरी संप्रदाय आपल्याला सगळ्यांनाच आदराचा प्रेरणास्थान देणारा, सन्मानाने आपण त्यांना नेहमी वागणूक देणारा अशा पद्धतीनं हा सगळा समाज आहे. आणि ते देहू आणि आळंदीवरून निघाल्यानंतर विशेषतः आळंदीच्या परिसरामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये ते आता दाखवत आहेत. पोलीस खात्याकडे जी क्लिप आहे त्याच्यामध्ये काही वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकललं असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि काही ठिकाणी लाठीचार्ज पण दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आज एवढ्या घटना सातत्याने घडत आहेत. तुम्ही पहा, आज त्या मुंबई पुणे रस्त्यावर देखील त्या एकाने पेट घेतला, त्याचा स्फोट झाला, त्याच्यात कितीतरी गाड्या जळाल्या, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. हे जे काही प्रकार घडत आहेत, शिवाय वेगवेगळ्या प्रकारे जातीय दंगली घडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे काही क्लिप पोस्ट करतायत आणि त्या पोस्ट केल्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होती आहे. आज शेतकरी, आता आज पेपरला बातमी आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रात पैसे मिळत नाही, परंतु 4 पट पैसे त्याला तेलंगणामध्ये हैदराबादला कांदा नेल्यानंतर मिळत आहेत अशी बातमी आहे. मी त्याच्या खोलामध्ये जाऊन खरोखरीच तेवढे पैसे मिळत आहेत का त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करतो. कारण तसं असेल तर हैदराबादच्या मार्केटमध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळत असतील तर सरकारने स्वतः हस्तक्षेप करावा, कांदा इथं खरेदी करावा आणि हैदराबादच्या मार्केटला पाठवावं किंवा जिथं कुठं 2 पैसे जास्त मिळतात तिथं पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कारण कांदा उत्पादक, कापूस उत्पादक आणि माझा टोमॅटो उत्पादक असे अनेक प्रकारचे शेतकरी अडचणीत आहेत. कारण कापूस पण त्यांच्या दारामध्ये पडलेला आहे
आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, एकतर पावसाने लांबण दिलेली आहे, अशा प्रकारची परिस्थिती. वादळ पण येण्याची शक्यता होती, चक्रीवादळ, पण ते पुढं महाराष्ट्राकडं न येता पुढं सरकलेलं आहे. परंतु तेही पण राज्य आपल्याच भारतातली आहे, तिथं पण नुकसान होता कामा नये. ही खबरदारी म्हणजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. खबरदारी तर निसर्गाच्या समोर घेता येत नाही, पण काळजी घेऊन जे काही असं घडलंच तर ताबडतोब तिथं कशी यंत्रणा कामाला लावता येईल, वॉर फुटिंगवर काम कसं करता येईल हे सरकारने केलेलं पाहिजे. आणि सध्या कायदा सुव्यवस्था अक्षरशः त्याची म्हणजे वेशीवर टांगली गेलेली आहे. दंगली असतील, बेरोजगारी आहे. आता आज पण मी इथं होतो, मला थोडासा उशीर झाला कारण सकाळी माझं दुसरं एक काम होतं, तिथं मला वेळ गेला, म्हणून मी सकाळचं दुपारच्या शिफ्टमध्ये हे मीटिंग शिफ्ट केलं आणि लोकांना गाठीभेटी. आज पण अनेक मला बेरोजगार भेटत होते की दादा आमचं महावितरणमध्ये नोकर भरती होत नाही, आमचं वय निघून चाललेलं आहे, आम्हाला सांगतात 75 भरती करणार, 75,000 वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, तर त्याच्यामध्ये आमचं काय ते काही सांगितलं जात नाही. आणि ही सगळी समाजामध्ये वेगवेगळ्या घटकात शेतकरी, बेरोजगार, महागाईमुळं सर्वसामान्य जनता त्रासून गेलेली आहे. ह्या सगळ्यांचं लक्ष विचलित होण्याच्याकरता नेहमीची पद्धत कशी होती, पेपर उघडला की पेपरचं हेडलाईन आपण बघतो आणि मग पुढच्या बातम्या. परंतु इथं हेडलाईनने ह्यांचेच फोटो बघायचे आणि ह्यांचाच उदो बघायचा. हे जे काही केविलवाना प्रयत्न चाललेला आहे तो खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात न आवडणारा अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. राज्यामध्ये दादा बियाणं जे आहे ते जवळपास तिप्पट दरानं खरेदी करण्याची जबरदस्ती दुकानदारांकडून होते. असा प्रकार एबीपी माझ्यानं समोर आणला आहे. 800 रुपयाचं बियाणं 23 रुपयाला घ्यावं लागतंय, त्याची जबरदस्ती होते. आणि सोबत 2 किंवा 3 आणखी पिशव्या घ्यायची देखील जबरदस्ती होते. खतं देखील दुकानदार सांगते ह्याच पद्धतीनं खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कृषी मंत्र्यांना या अहो असं कसं तुम्ही बोलताय, काही पण बोलायला लागलाय काय तुम्ही? कृषी मंत्र्यांनी एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप केलेले आहेत, गँग केलेले आहेत. ग्रुप नाही, गँग नाही म्हणता येणार, परंतु त्याला ग्रुप केलेत आणि ते असं काही होऊ नये म्हणून माणसं पाठवत आहेत, त्यांना विचारतायत हे तुमचं बाहेर काढायचं का ठेवायचं आहे ते सांगा. त्याच्यातनं वेगळ्या पद्धतीनं म्हणायला शेतकऱ्यांना आम्ही मदत करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, परंतु त्याच्यातनं इतकं काळंबेरं वेगवेगळं ऐकायला मिळतं आहे. अजून मी त्याच्याबद्दलची माहिती मागवलेली आहे. आज खरोखरीच काही मंत्र्यांना काय पायपूस राहिलेला नाही आहे. वाटेल तशा प्रकारे काही जण म्हणतात हा माझा PS नाही आहे, पुन्हा रेकॉर्डला तो PA पण दिसतोय काही दिवसापूर्वी, आणि पुन्हा इकडं पण डिपार्टमेंटला. आणि मला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना खूप मोठ्या प्रमाणावर स्टाफ ठेवता येतो कारण तो त्यांचा अधिकार असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये मंत्र्यांना पण एवढे OSD, एवढे प्रायव्हेट सेक्रेटरी, एवढे PA, काय त्याची गणनाच सांगता येणार नाही. म्हणजे अतिशयोक्ती नाही, काही मंत्र्यांना त्यांच्या स्टाफची नावं पण सांगता येणार नाही की बाबा यांची काय काय नावं आहेत. एवढा स्टाफ भरला आहे. खरं तर राज्याचे प्रमुखांनी, उपप्रमुखांनी लक्ष दिलं पाहिजे. काहीतरी त्याला नियम आहे की मला आठवतं आहे पूर्वी आम्ही राज्यमंत्री असताना आम्हाला एक प्रायव्हेट सेक्रेटरी असायचा आणि 3 PA असायचे. 8-8 तासाच्या करता 3 PA असायचे. आणि घरचे फोन पोलीस जे ऑपरेटर असतात, म्हणजे पोलीस जे बंदोबस्ताला असतात त्याच्यातलेच आमचे ऑपरेटर केले जायचे आणि तेच त्या ठिकाणी फोन घ्यायचे. पण आज इतके मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना स्टाफ आहे की नक्की कुठली फाईल कुणाकडे काही सांगता येत नाही. आणि मग त्याच्यातच त्यांचा वेळ जातो आहे, लोकांची कामं खोळंबत आहेत. आपण म्हणतायत ते निर्विवाद सत्य आहे. शेखर निकमचा मला रात्री फोन आला की दादा आमच्या चिपळूण आणि कोकणामध्ये देखील आवाच्या सव्वा दराने, एक तर पाऊस लांबलेल्यामुळं पेरण्या लांबल्यात, काहींनी आधी पेरण्या केल्यात, पेरण्या आपण ज्याला म्हणतो त्या पेरण्या वाया गेल्या कारण पाऊस पडला नाही. आता पुन्हा त्यांना दुबार पेरणी करावी लागते. दुबार पेरणी करत असताना बियाणं लागतं आहे, बियाणाचे दर वाढलेत, खताचे दर वाढलेत. म्हणजे हे बाकीच्या किमती कमी करायच्या ऐवजी त्याच्यात ही जाहिरातीच्या ऐवजी सांगितलं असतं की बियाणाचा दर हा होता, आम्ही हा केला, ही सवलत दिली, खताचा दर हा होता, आम्ही असा केला, ही एवढी त्याच्यामध्ये सवलत दिली. किंवा मिश्र खतं जी म्हणतात, दाणेदार खतं ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो, त्याचे दर आम्ही अशा पद्धतीनं कमी केले.
ते तर काहीच सांगायला तयार नाही आहेत आणि नको नकोच तो उदो चाललेला. दादा, गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं की आमच्या 40 आमदारांमुळे भाजप सत्तेत आहे. हो, ते खरंच बोलले ना, कारण ह्यांच्या 40 आमदारांमुळे हे सरकारमध्ये आलेत आणि ह्यांच्या 105 आमदारांमुळे हे मुख्यमंत्री झालेत. असं दोघांचं साठलोटं झालेलं आहे. ह्यांच्या पाठिंब्यामुळं ह्यांचा मुख्यमंत्री झाला आणि ह्यांच्या पाठिंब्यामुळे ह्यांचा उपमुख्यमंत्री झाला आणि हे 18 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यावर ते म्हणणारच ना. नाही, पण आता आपण बघितलं तर ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून एकदम वाद निर्माण झालेला की मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिरंजीव म्हणतायत की ही राजीनामा दिली अशा पद्धतीनं जागा वाटतं. हो का, मी परत सांगतो की तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. कारण त्यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असं एकत्रपणे लोकसभा आणि विधानसभेला सामोरं जाणार. मला काही ह्यांनी सांगितलं खासदारांनी की आम्ही जरी पाठिंबा दिलेला असला तर आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेचं चिन्ह घेणार नाही, भाजपचं चिन्ह घेणार. भाजपचं चिन्ह घेणार म्हणजे याचा अर्थ शिवसेनेच्या चिन्हापेक्षा गेलेल्या काही खासदारांना, मी सगळ्या खासदारांना म्हणत नाही, काही खासदारांना भाजपचं चिन्ह जवळचं वाटतं आणि कुठं घोडा मैदान लांब आहे. 8-9 महिन्यांनी आपल्याला कळेलच कुणी कुणाचं चिन्ह घेतलं आणि कुणी कुणाचं चिन्ह घेतलं. पण एक आहे, 1 वर्षामध्ये थोडंसं एकमेकाच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली पाहायला मिळते. विशेषतः ठाणे जिल्हा आणि तिकडचा जो परिसर आहे तिथं भाजप वर्सेस शिवसेना शिंदे गट असं ते जास्त फार एकमेकाच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप तिथे सुरू झालेले आहेत. नाराजी पाहायला मिळते. कुणी थांबायला तयार नाही. हे ह्यांच्या परीनं सांगतात की आमची ताकद आहे, हे म्हणतात की आमचंच आहे आणि मग मधले बोलणारे म्हणतात नाही नाही आम्ही ह्याच्यातनं समन्वय घडून आणू, एकोपा करू. मी आपल्याला सांगतो, जर असं अंतर वाढत गेलं तरी नंतर कधी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्त्यांच्यामध्ये आपलेपणा निर्माण होत नाही. कार्यकर्त्यांच्यामध्ये मग दुरी राहते आणि त्याचा फटका एकत्र निवडणुकीला बसतो. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतोय. आजच्या जाहिरातीवरून दोघांमध्ये कुठेतरी वाद झाल्याचं दिसून येते की दोघं एकत्र दौऱ्याला जाणार होते कोल्हापूरला. आता सांगितलं जातंय की फडणवीस प्रकृतीच्या कारणास्तव जाणार नाही. प्रकृती बिघडू शकते बाबा, तुला पण असं कसं म्हणता येईल. शेवटी तब्येत व्यवस्थित असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी CM DCM दोघं जाणार होते. मलाही मगाशी एकाने सांगितलं की कदाचित DCM जाणार नसतील, दुसरं काही काम असेल किंवा तब्येत. आता माझी पण कधी कधी तब्येत की तुम्ही लगेच अजित पवार नॉट रिचेबल. अरे काय नॉट रिचेबल? तब्येत बिघडल्यावर कुठं नॉट रिचेबल? राजकीय प्रकृती बिघडली असं वाटतं की अचानक कॅबिनेटच्या बैठकीला असतं पुढचा दौरा असतो. राजकीय प्रकृती खूप बिघडते. नाही हो, मला नाही वाटत तसं. दादा, आज पुण्याला मोठा अपघात झाला, 4 तास झाला, अजूनही मुंबई पुणे हायवे जो बंद आहे. आपल्याला वाटतं का की हे पण नियोजन साधं जमत नाहीये? तर आग लागली आणि 4 तास झाले सगळं ट्रॅफिक खोळंबलं. मी तुम्हाला सांगू का, अशा प्रकारची आग लागल्यानंतर एका बाजूने ट्रॅफिक खोळंबलेलं असतं, दुसऱ्या बाजूने ट्रॅफिक चाललेलं असतं. त्या रॉंग साईडनं त्यांनी फायर ब्रिगेडच्या गाड्या आणायला पाहिजे होत्या आणि लगेच बुजवायला पाहिजे होतं. मी जर पोलिसांना मुभा दिली, मोकळीक दिली, हस्तक्षेप झाला नाही आणि चांगले अधिकारी महत्त्वाच्या पोस्टवर टाकले, म्हणजे 40 आमदारांना सांगून नाही, म्हणजे चांगले अधिकारी, तर मग व्यवस्थित अधिकारी त्यांचं काम करतात. आपण आता वर्षानुवर्ष बघतो त्या रोडनी एक्सप्रेस हायवे व्हायच्या आधी तुम्हाला आठवत असेल 8-8 तास 7-7 तास, म्हणजे कधी काळी आता लता मंगेशकर हयात नाही आहेत परंतु त्या पण 7-8 तास अडकलेल्या होत्या. त्याची बातमी झालेली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मनावर घेतलं. सुरुवात युतीने केली, शेवट आम्ही आघाडी सरकारच्या काळात झाला आणि तो रस्ता झाला, तो फायद्याचा झाला. अजून पण एक टनेलचं काम चाललेलं आहे. ते टनेलचं काम झाल्यानंतर हे आत्ता जे घडतं आहे त्याला थोडासा रिलीफ मिळेल, थोडंसं वाहतूक चांगली व्हायला मदत होईल असं मला वाटतं. पण ह्या संदर्भामध्ये इतके वेळ मीडिया ती आग अशी
भडकती आहे आणि नंतर ते आतमध्ये टँकरचे स्फोट व्हायला लागले, म्हणजे जो साठा होता फ्युएलचा त्याचे स्फोट व्हायला लागले, त्याचाही फटका. म्हणजे काही काही जण सांगतात ते खालनं वरपर्यंत गेलं, वरनं खाली आलं आणि त्याच्यामुळं खालच्या गाड्या पण पेट घेतला. म्हणजे कारण नसतानाच लोकांना त्रास सहन करावा लागला. आता काँग्रेसने जो आढावा घेतला 48 जागांचा, त्यांचा असा अहवाल झाला इंटरनल की 21 जागांवर काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे. आधी आघाडी असताना काँग्रेस साधारण 23 जागा लढवायची, पण आता काँग्रेसला असं वाटतं 21 जागांवर त्याची परिस्थिती चांगली आहे. हो का, त्यांना ते वाटतं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला आणखीन काही वाटेल, राष्ट्रवादीला आणखीन काही वाटेल. फक्त या तिघांनी एवढंच करावं, हा आकडा 48च्या बाहेर जाऊन देऊ नये, 48मध्येच ठेवावं. आणि ते जसं म्हणतात आम्ही 45 घेणार, तसं आता या आमच्या तिघांचं दिसतंय फार 48पर्यंत जायचा. हे असं नसतं. एक तर कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता हे असं करायचं असतं. आणि ह्याच्यातनं तिन्ही पक्षांनी किती जरी आढावा घेतला तर तिन्ही पक्ष एकत्र लढले तरच तो आकडा जाणार आहे. हे निर्विवादपणे सत्य आहे. हे तिघांनी कधीही विसरता कामा नये. त्याच्यामुळं तिघांनी पण समंजस भूमिका घेऊन तुटेपर्यंत ताणता कामा नये. त्याच्यामुळे आता मागच्या वेळेस एक खासदारकीची जागा आलेलाच जर 21पर्यंत पोचला तर 4 जागा निवडून आलेल्यांनी कुठं पोचायचं आणि 18 जागा निवडून आलेल्यांनी कुठं पोचायचं, याचं जरा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दादा, जिस तरह से महाराष्ट्र पिछले कुछ दिनों से या महीनों से कई घटनाएं हो रही है जो स्टेट गवर्नमेंट के विरोध में खिलाफ है, ऐसे में उनको डर लग रहा है कि इसका बेनिफिट आने वाले समय में डेफिनेटली मोहनदास आघाड़ी होगा, तो ऐसा लगता है उस चीज को ध्यान में रख के आज का जो पेपर में हो रहा है? नहीं नहीं, उसका डर नहीं, उसके बारे में वो तो समझा रहे पब्लिक को. सिचुएशन ऐसी है, वो आपने आज की जो एडवर्टाइज आई है उसमें देखा है ना. उनका कहना है कि ऐसा ऐसा है, डरो मत, ऐसा उनको लोगों को कहना है. जिस तरीके से हम देख रहे हैं कि केंद्र में मोदी और राज्य में वो कहते हैं एक जिस तरह की बैलेंस, उसमें बात है आपको फोटो नहीं दिखा. ऐसी आनंद दिघे साहब का नहीं है. बिल्कुल नहीं, उनकी बात है कि यूपी में है, तो ऐसे में एक दूसरे को अभी से क्रॉस करने की कोशिश शुरू हो गई है क्या? अस्वस्थता जिसको कहते हैं, बेचैनी. नहीं, मुझे ऐसा लगता है, आज देखो ये अभी जो ऐड आई है सभी पेपर में, कल उसमें चेंज ज़रूर हो जाएगा. उसमें मेरे ख्याल से बाला साहब जी का भी फ़ोटो आ जाएगा, आनंद दिघे साहब का भी आ जाएगा. अगर शिवसेना की ऐड है तो दिखने में तो शिवसेना की ऐड दिखती है, तो ये चेंजेस हो जाएंगे और कुछ चेंजेस वो ज़रूर करेंगे, ऐसा मुझे लगता है. 2019 में नारा 2014 में देख रहे थे कि ऐसी एक नारा जो दिया गया था कि केंद्र में नरेंद्र और राज्य में देवेंद्र. अब ठीक उसी को घुमाकर ये नारा हम देख रहे हैं. अभी से शुरू हो गए 2024 इलेक्शन अभी आने हैं. वो नारा बिल्कुल चलने वाला नहीं है, क्योंकि नरेंद्र मोदी साहब का तो 2 दफ़ा आपने देखा है उनका करिश्मा कैसा हुआ है. उनके कारण उनके नाम के ऊपर ही बीजेपी सेंट्रल में क्लियर मेजॉरिटी में आई. वैसा आपको लगता है कि सीएम साहब का नारा देके, उनका फ़ोटो दिखा के एमएलए चुनाव जीत सकते हैं, ऐसा आपको लगता है? मुझे तो नहीं लगता. दादा, पिछले कुछ दिनों से भाजपा और एकनाथ शिंदे शिवसेना गुट के जो नेता हैं, महाविकास आघाड़ी की एकता पर सवाल उठाते थे. लेकिन हाल फिलहाल में श्रीकांत शिंदे की सीट पर लेकर हो या आज जिस तरीके से जो विज्ञापन आया है, उसको देखकर इनकी एकता की कहानी पर आपको क्या कहना है? मुझे उनके एकता के बारे में कुछ नहीं कहने का मेरा मतलब भी नहीं है, क्योंकि क्या है, उन्होंने हमारे बारे में कुछ कहना, हमने उनके बारे में कहना, वो इशू नहीं है. अभी महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का इशू है. आप देख रहे बहुत जगह हमारे महिला, हमारे लड़कियां, इनके ऊपर अन्याय हो रहे, अलग अलग केसेस आप हमारे सबके सामने आ रहे. ये जो सिचुएशन है यहाँ सभी जाति के लोग बहुत अच्छी तरह से रहते हैं, सालों से रहते हैं. लेकिन कुछ कुछ जगह ऐसा इशू तैयार किया जाता है कि उसमें 2 कास्ट में थोड़ा सा अंतर बढ़ना चाहिए, उसमें दरी होनी चाहिए, ऐसा उनका चालू है. वो बिल्कुल गलत है.
क्योंकि यहाँ सिख हो, हिंदू हो, मुस्लिम हो, ईसाई हो, सब लोग बहुत अच्छी तरह से रहते हैं। ये महाराष्ट्र की परंपरा है और वो परंपरा जतन करनी चाहिए। अभी तो जो श्री संत ज्ञानेश्वर महाराज और श्री संत तुकाराम महाराज, इनकी जो दिंडी वारी उसको बोलते हैं, वो देवघर आळंदी से निकली है, आज पूना में, आज पूना से भी निकलेगी। तो वो जब जाती है तो सभी जाति के लोग एक होके ज्ञानबा तुकाराम ऐसा करके विठ्ठल 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 करके जाते। ये हमारी परंपरा है। वो परंपराओं को कहीं तो दाग लगाने की कोशिश कोई लोग करते हैं तो उसको पहचाना चाहिए। बीच में आपने देखा कुछ लीडरों के बारे में भी गलत कुछ क्लिप में हमने देखा, या लोगों में थोड़ा सा उसके बारे में अलग गलत न्यूज़ देके वातावरण ख़राब करने की कोशिश की। ये भी गलत है। लॉ एंड ऑर्डर ठीक तरह से देखने का पूरा अधिकार पुलिस डिपार्टमेंट का है और चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर ने, गवर्नमेंट ने उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा ध्यान देके यहाँ की परिस्थिति अच्छी कैसे रहेगी उसके बारे में ध्यान देना चाहिए। और बेरोज़गारी और महंगाई ये कैसी कम हो सकती है उसके बारे में उन्होंने बोलना चाहिए ना। वो उसके बारे में कोई बात करने के लिए तैयार ही नहीं है। हमारे फार्मर्स इतने परेशान हैं कि पूछो मत। वो प्याज के बारे में या टोमेटो के बारे में या अपने कॉटन के बारे में, ये सब इशू जो है, अभी बारिश आगे चली गई है, 12 तारीख आ जाई है, लेकिन 12 तारीख तक 13 तारीख तक कोई बारिश नहीं है। लोग बोल रहे हैं कि अभी मेरे ख्याल से कोकण में, सिंधुदुर्ग, रत्नागिरी में बारिश आई है, मानसून आया है, ऐसे बताते। वो आगे आना चाहिए। सब परेशान है। अपने डैम के जो पानी का लेवल थी वो कम हुई है, इतनी कम हुई है कि मेरे ख्याल से अभी पानी का भी उन्होंने ये किया है। मुंबई में वही इशू है। बीच में मैंने नवी मुंबई के बारे में, मोरबे की पाइपलाइन के बारे में कुछ सुना। ये जो हो रहा है उसके बारे में पहले ध्यान देना चाहिए। ये जो हम एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप ये करते रहेंगे। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 8 महाराष्ट्र।